नमस्कार सर्वांना. तुम्हाला माहिती असेल 31 मेला एम-पी-एस-सी राज्यसेवेची प्रिलिम्स कंडक्ट होणार आहे. तर जवळपास आपल्याकडे 75 डेज उरलेले आहेत फॉर द प्रिपरेशन. तर आता हे 75 डेजमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्हीही तुमच्यासाठी एक गेम चेंजर राहू शकतात. गेम चेंजर म्हणजे कसं बघा, तुम्ही नोटीस केलं असणार, की काही मुलं जे आहेत फर्स्ट अटेम्प्टमध्येच प्रिलिम्स असो किंवा बाकी स्टेजेसला क्रॅक करून घेतात. काही मुलांना 3-4 अटेम्प्ट लागून जातात. तरी असं पण असते, की बरेच मुलं 3-4 अटेम्प्ट दिले तरी त्यांचं प्रिलिम्सचंच मार्क्स निघत नाही. बघा दोघेही मुलांनी सेम पुस्तकं वाचले आहेत. नॉलेज दोघांकडेही सेम आहे. मग डिफरन्स असा काय असतो, की ते पूर्ण क्रॅक करून घेतात फर्स्ट अटेम्प्टमध्ये आणि तिसऱ्या-चौथ्या अटेम्प्टमध्ये क्रॅक करून घेत नाही. तो आहे एक्झिक्युशनचा फरक. बघा नॉलेज असणं महत्त्वाचं नाही आहे. नॉलेजला तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्हिंगच्या ह्याच्यामध्ये कसं एक्झिक्यूट करत आहात ते मॅटर करतो. म्हणून लास्टच्या काही दिवसामध्ये काही इम्पॉर्टंट टिप्स मी तुम्हाला सांगते, त्याच्याकडे लक्ष घ्या. बघा, आता तुम्ही सर्वांनी नॉलेज एका प्रॉपर डायरेक्शननी नाही नेलं, तोपर्यंत ते नॉलेज कुठं ना कुठं तुम्हाला प्रिलिम्स क्रॅक करण्यामध्ये प्रॉपरली हेल्पफुल ठरणार नाही. ते म्हणजे कसं बघा, आता हे उरलेले जे दिवस आहेत त्याच्यामध्ये रँडम काहीही वाचून चालणार नाही. बघा तुम्हाला प्रॉपरली माहीत राहायला पाहिजे प्रत्येक सब्जेक्टमधून किती म्हणजे कुठल्या सब्जेक्टमधून किती टॉपिक्स आलेले आहेत. ठीक आहे, कोणत्या टॉपिकला जास्त प्रायोरिटी आहे, एखाद्या टॉपिकमधून किती प्रश्न आलेले आहेत त्याची क्लिअरिटी राहू द्या. म्हणजे तुम्हाला समजून येईल कुठला इम्पॉर्टंट एरिया एम-पी-एस-सी नेहमी फोकस करतो. त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी आणलेला होता. याला तुम्ही एकदा बघून घेतले तर तुम्हाला पूर्ण आयडिया मिळेल, की प्रत्येक विषयामध्ये 2013 ते 2025 मध्ये काय-काय, कुठल्या-कुठल्या टॉपिकमधून किती प्रश्न आले याची क्लिअरिटी राहू द्या. म्हणजे तुमचा रँडमनेसचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होऊन जाईल आणि इम्पॉर्टंट टॉपिककडे तुम्ही फोकस करणार. सेकंड, रिव्हिजन तुम्ही प्रॉपरली करायला पाहिजे. बघा रिव्हिजन करण्याची एक सायंटिफिक मेथड जे सिद्ध झालेली आहे ती आहे ऍक्टिव्ह रिकॉल. बघा रिव्हिजन करतानाही तुम्ही ऍक्टिव्ह रिकॉलची हे मेथड यूज करा. डेफिनेटली तुम्हाला हेल्पफुल राहणार. त्याचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. बघा रिव्हिजन इम्पॉर्टंट की असते फॉर अवर प्रिपरेशन. ठीक आहे, कितीही अभ्यास करून घेतला 100दा जर तुम्ही एकच पुस्तक बरेचदा नाही वाचली तर ते मॅटर करणार नाही. एकाच पुस्तकाला तुम्हाला जास्त तर जास्त जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आहे. ना की तुम्हाला 100 पुस्तक वापरायचे आहेत एका विषयासाठी. समजलं? म्हणून ॲक्टिव्ह रिकॉलची जी टेक्निक आहे, ज्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे, सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. ती टेक्निक डेफिनेटली युजफुल करा. यू-पी-एस-सी पास होणारे बरेचसे ॲस्पिरंट, एम-पी-एस-सी राज्यसेवा पास होणारे हेही बरेचसे ॲस्पिरंटनी ही टेक्निक डेफिनेटली आपल्या जर्नीमध्ये वापरली असेल. म्हणून हे टार्गेटेड रिव्हिजनवाली जी स्ट्रॅटेजी आहे त्याला तुम्ही फोकस करा. नंतर एक आहे की करंट अफेअर. बरेच मुलांचा प्रश्न असते, मॅम करंट अफेअरला काय करू? हा जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्टार्टिंगला 5-10 मिनिटांमध्ये एक पॉईंट कव्हर केलेला आहे, की एम-पी-एस-सी ना सर्टन एरियावरच फोकस करतो. त्या एरियावरच फोकस करणाऱ्या विषयावर थोडं करंट अफेअर प्रिपेअर करा, रादर दॅन गोइंग फॉर सर्टन रँडम थिंग्स. ठीक आहे, यूपीएससीचा जो करंट अफेअर आहे, जो म्हणतात ना लोक पीटी 365 वाचून चालणार का? तर बघा एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये वास्ट डिफरन्स असतो. म्हणून तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल पीटी 65 वाचूनही तुम्हाला काही एमपीएससी ओरिएंटेड करंट अफेअर सेपरेटली करावं लागते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कधीही काही असलं तरीही करंट अफेअरला तुम्ही स्टॅटिक पेक्षा वरती ठेवायचं नाही. जितके पण स्टॅटिकचे क्वेश्चन आहे, जितके पण स्टॅटिकचे सब्जेक्ट आहे, पॉलिटी असो की आपलं सायन्स पर्यंत एंडिंग पूर्ण विषय जे आहेत, प्रत्येक स्टॅटिकला प्रायोरिटी जास्त द्यायची ॲज कम्पेअर टू करंट अफेअर. ठीक आहे, कारण की करंट अफेअर वेग असतो, काही प्रश्न कुठूनही विचारून घेऊ शकतात ते. पण एक पॅटर्न ठरलेला आहे की 10-15 हे टॉपिक्स आहे, याच्यामधूनच ते प्रश्न विचारणार, जे या व्हिडिओच्या इथं मी अपलोड केलेले आहे. त्याचबरोबर हे तर तुम्हाला समजलं असेल की काय मला तुम्हाला सांगायचं आहे. हे 3 मेजर इम्पॉर्टंट थीम्स लक्षात घ्या आता हे पुढच्या 75 डेजमध्ये. आता हे तर तुम्हाला झालं. आता एक तुम्हाला पॉईंट समजून आलं की उरलेले हे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये तुमचं पीक परफॉर्मन्स राहायला पाहिजे. दॅट इज मार्च आणि एप्रिलमध्ये मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही पूर्ण अभ्यासाकडे लक्ष द्या. त्याचबरोबर एक पॉईंट लक्षात घ्या, मी या व्हिडिओमध्ये दोन्ही टाईपच्या ॲस्पिरंटचे जे इश्यूज आहेत, ज्यांनी ऑलरेडी अभ्यास झालेला असलेला विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थीने अभ्यास आतापर्यंत सुरू नाही केला, दोन्ही टाईपच्या ॲस्पिरंटचे इश्यूज मी रिझॉल्व्ह करणार. ठीक आहे, ज्या मुलांनी ऑलरेडी अभ्यास करून घेतलेला आहे त्याचं एक मेजर काम आहे की अभ्यास झालेला आहे, तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला फक्त रिव्हिजन करायची आहे आणि तुम्हाला एफएलटीज द्यायची आहे. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चन्स या जे काही प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, म्हणून पूर्ण व्हिडिओ प्रॉपरली बघा. सेकंड टाईपचे ॲस्पिरंट ज्यांनी अभ्यास सुरू नाही केलेला आहे, जरी त्यांना थोडंफार वाचून झालेलं आहे पण त्यांनी शुअर नाही आहे त्यांचं होणार की नाही होणार, किंवा एक म्हणतो ना एक कॉन्फिडन्स नाही आहे एखाद्या विषयाबद्दल, तर त्या मुलांसाठी बघा मार्च आणि एप्रिलमध्ये मेजर फोकस तुम्हाला द्यावं लागेल अभ्यासाकडे.
75 डेज आहेत इंटू 24 करून घ्या, तर अराउंड इतके अवर्स मिळणार. तर इतक्या अवर्समधून तुम्हाला डेली 10 to 11 अवर्स डिनोट करायचे आहे स्टडीला. आता तुम्हाला हे वाटत असेल जास्त आहे, पण बघा एक गोष्ट लक्षात घ्या, यावर्षी 2026 ची जे प्रिलिम्स होणार आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये 25 मेला यूपीएससीची प्रिलिम्स आहे आणि 31 मेला एमपीएससीची प्रिलिम्स आहे. तर हे जे यूपीएससी वाले पूर्ण जे मुलं आहेत ना, ते पूर्ण आपले जे महाराष्ट्राचे मुलं आहेत ते पूर्ण इकडे येणार आहेत पेपर द्यायला. ठीक आहे, महाराष्ट्रात येऊन ते पेपर देणार, म्हणजे कॉम्पिटिशन हाय राहणार, कारण की 5 दिवसाचे डिफरन्स राहणार, यांनी पण आपलं फ्रेश नॉलेज अपडेटेड राहणार. त्या मुलांचं पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स तर थोडं आपण घेऊ इन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर जॉग्राफी हे खूप चांगल्याने झालेलं असते. त्यांना 1-2 विषय एक्स्ट्रा प्रिपेअर करावं लागतात, जे ते करून घेतात, कारण की एक आपण म्हणतो फ्लो मध्ये आलेले राहतात. म्हणून कॉम्पिटिशन यावर्षी डेफिनेटली हाय राहणार आहे, बिकॉज फ्रेश नॉलेज अपेअर झालेले यूपीएससी आस्पिरंट एमपीएससीला देणार आहेत. म्हणून जे फुल प्लेज एमपीएससी देणार आहे त्यांना थोडंसं टफ जाऊ शकतो. म्हणून प्रॉपरली दिवस युटिलाइज करा उरलेले. ठीक आहे, आता बघा आपण कसं हेल्प करणार आहे. तर पुढचे जे 75 डेज आहे त्याला तुम्ही 2 फेजमध्ये डिवाइड करू. पहिला आहे आपला प्रिपरेशन फेज, ज्याच्यामध्ये आपलं मेजर अप्रोच राहणार आहे की आपण प्रत्येक सब्जेक्टला कंप्लीट करणे आणि त्यांचे नोट्स प्रिपेअर करणे. ठीक आहे, आता बघा नोट्स बनवताना पण मी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे, काही सब्जेक्टचे नोट्स बनवायचे नसतात. जसं की पॉलिटी, लक्ष्मीकांत ही नोट्स सारखीच बुक आहे, तर लक्ष्मीकांतचे नोट्स नसते बनवायचे. सायन्स हा जो विषय आहे, सायन्सचे आपल्याकडे नोट्स रेडी राहायला पाहिजे, पर्टिक्युलरली कशाचे, सायन्सचे फॉर्म्युलेचे नोट्स रेडी राहायला पाहिजे. म्हणून पर्टिक्युलर जे टॉपिक्स आहेत त्याच्या अकॉर्डिंग नोट्स बनवायचे. नंतर डेली रिव्हिजन व्हायला पाहिजे आणि डेली काही ना काही 10-15 ऑब्जेक्टिव्ह तरी सॉल्व्ह करायचं. मी कशी हेल्प करणार आहे किंवा डीकेएमपीएससी कशी हेल्प करणार आहे त्याच्याबद्दल पण मी क्लॅरिटी देते. नंतर नेहमी जो काही विषयाचं मी जे काही डेज अलॉट केलेली आहे ते डेज अलॉट केल्यानंतर जेव्हा कधी एखादा विषय संपतो त्याच्यानंतर किंवा एखाद्या संडेला, प्रत्येक संडेला उरलेले जे काही संडेज येणार त्याच्यामध्ये त्या विषयाची सेक्शनल द्यायची आणि सेक्शनल दॅट इज टेस्ट द्यायची. मल्टिपल रिव्हिजन होणार याच्याने तुमचं. आणि राहिली गोष्ट सीसॅटची, तर सीसॅटसाठी मी नेहमी एक मुलांना सांगते काय करायचं. आता आज 16 तारीख आहे, तुम्ही काय कराल, उरलेले जे काही तीन दिवस राहील, नेक्स्ट 3 दिवस आहेत, दॅट इज 16 किंवा आपण घेऊन घ्या 17ला तुम्ही बघाल तर 17, 18 आणि 19 या तीनही दिवसात 2024 घ्या, 2023 घ्या आणि 2022 या तीनही वर्षाचे जे आहेत सीसॅटचे पेपर ओपन करा. आणि सीसॅटचे पेपर आपला माहिती आहे 3 ते 5 वाजता आपला पेपर असतो, तर 3 ते 5 वाजताच्या टाइम पिरियडमध्ये बसून विदाऊट एनी प्रायर स्टडी डायरेक्ट जाऊन तीनही पेपर द्या. जर तुमचा स्कोर 100च्या जवळपास येत असेल किंवा 100+ येत असेल तर तुम्हाला सीसॅट सेपरेटली वाचायची गरज नाही. जर तुमचा 90 पर्यंतही स्कोर येत असेल तीनही पेपरमध्ये एव्हरेज काढल्यानंतर, तरी पण तुम्हाला इनफ आहे की तुम्हाला सीसॅट सेपरेटली वाचायची गरज नाही. ज्या मुलांना कमी येत आहे त्यांच्यासाठी मी प्लॅन पुढच्या स्लाइड्समध्ये सांगते. ठीक आहे, हे झालं सीसॅटचं पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. नेक्स्ट आहे इम्प्लिमेंटेशन फेज, जो आपला मे मध्ये रन होणार आहे अकॉर्डिंग टू अवर प्लॅन, ज्याच्यामध्ये तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस, डेली टेस्ट सॉल्विंग ते तर राहणार आपलं, आणि आपलं मेजरली फुल लेंथ टेस्टवर फोकस राहील. ठीक आहे, त्याच्याच बरोबर आता आपण प्लॅन डिस्कस करू. आम्ही कसं हेल्प करणार आहोत त्याच्याबद्दल पण मी क्लॅरिटी देते. पुढचे जे 75 डेज आहे तिथून 16 to 30 एप्रिल याच्यामध्ये आपला मेजर फोकस राहायला पाहिजे. जितके पण सब्जेक्ट्स आहेत, जरी त्यांना आपण 10 दिवस अलॉट केले प्रत्येक सब्जेक्टला, तरी पण आपल्याला मोर दॅन इनफ पूर्ण सब्जेक्ट चांगल्याने क्लिअर होऊ शकतो, जर तुम्ही रोजचे 11 ते 12 तास अभ्यास करायला रेडी असणार तर. नेक्स्ट आहे पीवायक्यूचा कव्हरेज डेली करायचा असतो. राहिलं सीसॅटचं मी ऑलरेडी क्लिअर केलं. राहिलं करंट अफेअरचं काय करायचं, जसं की आमची डीकेएमपीएससीची जी बुक आहे ती 400 पेजेसची आहे. ठीक आहे, आता या 400 पेजेसला तुम्हाला सपोज 50 दिवसात कव्हर करायचं असेल तर किती येणार. ठीक आहे, रोजचे तुम्हाला 8 पेजेस वाचायचे आहेत. ठीक आहे, आज तुम्ही मंडेला 8 पेजेस वाचलं तर ट्यूजडेला जेव्हा तुम्ही 8 पेजेस वाचणार तर मंडेच्या 8 पेजेसला रिवाइज करायचं आणि नवीन 8 पेजेसला करायचं. ठीक आहे, तर नंबर ऑफ पेजेस करंट अफेअरच्या बुकलेटचे डिवाइड करायचं नंबर ऑफ डेजला, जितक्या दिवसात तुम्हाला कंप्लीट करायचं आणि त्याच्या अकॉर्डिंग मग डेलीचे जे काही टार्गेट्स होणार त्याला तुम्ही अभ्यास करायचं. करंट अफेअरचं हे झालं तुमचं क्लिअर. नंतर आहे आपण मे मधून जो जर्नी स्टार्ट करणार आहोत. मे आणि टिल एक्झाम तुमचं रिव्हिजन राहणार, फुल लेंथ टेस्ट राहणार आणि पीवायक्यू राहणार. आता आम्ही कसे हेल्प करणार आहोत तर बघा, ज्या मुलांना माहित असेल 22 डिसेंबरला आम्ही एक टेस्ट हे आणली होती, प्रिलिमचा क्रॅश कोर्स आणलेला होता, जो आमचा 5 मार्चला एंड झालेला आहे, पूर्ण कोर्स झालेला आहे. ठीक आहे, ते मुलांना तर ऑलरेडी माहित आहे, त्यांचे प्लॅन्स डिस्कस झालेले आहेत. पण ज्या मुलांना आता एखादी आमची जी लास्ट बॅच आम्ही लॉन्च करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण फायनल फेज राहणार आपल्या फास्ट ट्रॅक बॅचचा, त्याच्यामध्ये बघा आपलं पूर्ण लेक्चर्स जे आहेत तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळणार. रेकॉर्डेड फॉर्मॅटचं तुम्हाला हे युजफुल होणार की तुम्ही आपल्या सहलीतीनुसार
2च्या स्पीडनी किंवा 1.5च्या स्पीडनी कोणत्याही फॉर्ममध्ये तुम्ही पूर्ण लेक्चर्स अटेंड करू शकणार. तर 16 पासून आपण चालू केलं तर 16 ते 25 आपण पूर्ण पॉलिटीचे लेक्चर करायचे. 26 मार्च ते 4 ऑफ एप्रिल आपलं जिओग्राफी आणि एन्व्हायर्नमेंट करायचे. पूर्ण सब्जेक्टचे लेक्चर्स प्लस तुम्हाला डीपीपीज, नोट्स नोट्स जे असतात प्लस तुम्हाला डेली प्रॅक्टिस पेपर, डेलीचे आणि तुम्हाला पूर्ण जो आपण म्हणतो फुल लेंथ टेस्ट वगैरे सर्व याच्यात मिळणार या पूर्ण कोर्समध्ये. सिलेबस आपला बिफोर मे पूर्ण एंड होऊन जाणार, दॅट इज एप्रिलमध्ये आपलं पूर्ण सिलेबस एंड होऊन जातं, प्रत्येक सब्जेक्टचे नोट्स वगैरे. आता तुम्हाला प्रश्न पडते की नोट्स कशा हिशोबाने तुम्ही प्रोव्हाइड करताय, तर एकदा आपण बघून घेऊ. पहिले इकडे बघू शकता तुम्ही, दिस इज अ टेस्ट, जी आमची पॉलिटीची टेस्ट आहे. सेक्शनल मी तुम्हाला अपलोड करून देते. 100 प्रश्न जे काही आहेत टेस्टमध्ये येतात, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे अनालिसिस पण मिळतात. ठीक आहे. आता बुकलेट्स कसे आहेत आमचे, तर प्रत्येक विषयाचे DKMPSCने एक एक बुकलेट आणलेली आहे. जसं की इथं तुम्ही बघू शकता, दिस इज अवर एन्व्हायरमेंट बुकलेट. ठीक आहे. इथे जे काही लेसन्स आहे ते पूर्ण कव्हर केलेले आहे. अराउंड 159 पेजेसची आहे. त्याचबरोबर आता तुम्ही सायन्सचं बघाल, इथे बाकी पण विषयाचं आणलेलं आहे मी. जसं की आता समाज सुधारकचं करायचं आहे. इंग्लिशमध्ये मुलांना प्रॉब्लेम जाते, तर पूर्ण जो समाज सुधारकचा सेक्शन आहे आम्ही इंग्लिशमध्ये कव्हर केलेला आहे. जसं की इथं बघू शकता, दिस इज द इंडेक्स पेज. सपोज तुम्हाला महाराष्ट्राचं बघायचं असेल तर इथे महाराष्ट्राचं सेक्शन आहे. बघा, महाराष्ट्राचं पण पूर्ण मॅपिंग थ्रू प्रॉपर अनालिसिस करून आम्ही पूर्ण जे बुकलेट्स आहेत ते बनवलेले आहेत. इथं महाराष्ट्राचं सॉईलचं करायचं असेल तर सॉईलचं हे बुकलेट आहे महाराष्ट्राचं स्पेसिफिक. त्याचबरोबर तुम्हाला बाकी सब्जेक्टचं पण बघायचं असेल तर बाकी सब्जेक्टचे पण पूर्ण सब्जेक्टचे नोट्स तुम्हाला प्रॉपरली मिळून जाणार. तर नोट्सचं काही टेन्शन आहे नाही की तुम्हाला कुठून वाचायचं आहे, काय करायचं आहे. लेक्चर्समध्ये मी ऑलरेडी प्रत्येकाला सांगितलं आहे की कुठल्या सब्जेक्टला कुठलं रेफरन्स बुक वापरायचं आहे. तर नोट्सचं हे क्लिअर झालं तुम्हाला. तर तुम्हाला पूर्ण नोट्स वगैरे प्रोव्हाइड होऊन जाईल आणि रेकॉर्डेड लेक्चर्स राहणार. रिव्हिजनसाठी पूर्ण होऊन गेलं, फुल लेंथ टेस्ट तुम्हाला या हिशोबाने प्रोव्हाइड होणारच आहे. त्याचबरोबर एक्स्ट्रा टेस्ट पण मी तुम्हाला देणार, पण मेजरली तुमचं फोकस राहायला पाहिजे की ॲटलीस्ट 5 टेस्ट जे आहेत फुल लेंथ टेस्ट ते तुमचे या तारखेला कंप्लीट व्हायला पाहिजे. इन शॉर्ट तुम्हाला क्लिअरिटी मिळाली असेल. जो DKMPSCचा जो लास्ट आमचा फेज आहे 75 डेजचं फायनल फास्ट ट्रॅक कोर्ट बॅच, त्याच्यामध्ये फुल सब्जेक्ट स्ट्रक्चर लेक्चर्स राहणार, डेली टॉपिक टेस्ट राहणार, डेली प्रॅक्टिस टेस्ट राहणार, टॉपिक PYQ वाईज थोडंसं त्याचं PYQ मध्ये पण तुम्हाला इनपुट दिसेल. ठीक आहे. त्याच्या PYQचं पण इनपुट दिसेल. त्याच्यानंतर करंट अफेअरचं पण बुकलेट आम्ही त्याच्यामध्येच प्रोव्हाइड करतो. रिव्हिजन प्लॅन पूर्ण मिळणार आहे. पर्सनलाइज गायडन्स जो आहे, पर्सनलाइज मेंटरशिप, म्हणजे तुम्ही डे टू डे किंवा तुम्हाला जेव्हाही वाटते माझ्यासोबत डायरेक्ट मीटिंग कंडक्ट करू शकता. त्याच्यानंतर फुल लेंथ टेस्ट पण ऑलरेडी मी सांगितलं आहे. जसं की आमची जुनी जी फुल बॅच होती ते ही बॅचची होती, पण रिसेंटली जसं की आता लास्ट बॅच असल्यामुळे याचं प्राइस डाऊन झालेलं झाला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही जी बॅच आहे ती 499 ला पडणार. ठीक आहे. जर तुम्ही आधी घेणार, दॅट इज 6 to 20 ऑफ मार्च पर्यंत तुम्ही जर रजिस्टर करणार त्या बॅचमध्ये, तर तुम्हाला ती पूर्ण कोर्स 4500, दॅट इज 4499 मध्ये तुम्हाला हे पूर्ण बॅच मिळेल. जर तुम्ही 20 पर्यंत कराल, त्याच्यानंतर करणार तर ती 5000 मध्ये मिळेल. जर तुम्हाला घ्यायचं असेल, विचार असेल, तर यू कॅन इन्व्हेस्ट इन दिस वन. ओके. नंतर काही मुलांना जर असेल टेस्ट वगैरे नाही घ्यायचं आहे, आम्हाला क्लासेस नाही पाहिजे, आम्हाला फक्त टेस्ट पाहिजे, तर तुम्ही हे टेस्टचं शेड्यूल बघू शकता. दिस आर द टेस्ट शेड्यूल आणि दिस आर द रेट्स जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. करंट अफेअर्सचं पण सेम आहे. सर्व याचे लिंक्स मी तुम्हाला ऑलरेडी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सर्वांचे सॅम्पल्स वगैरे पण मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहे टेलिग्राम ग्रुपवर. जर पाहिजे असेल तर मला मेसेज करा, मी सेपरेटली पण सेंड करून देईल. नंतर आता हे तर झालं आमच्या बॅचच्या मुलांचं. जे नॉन बॅच मुलं आहेत त्यांच्यासाठी प्लॅन कसा आहे, त्यांच्यासाठी पण सेम प्लॅन आहे. दॅट इज पॉलिटी जर तुम्ही स्टार्ट करत आहात तर 16 ते 25 मार्च पर्यंत 10 दिवसात पॉलिटी कव्हर करायचं. त्याचबरोबर लक्ष्मीकांत पुस्तकी वापरायची आहे. जो टॉपिक वाचत आहे, सपोज तुम्ही फंडामेंटल राईट वाचत आहे किंवा DPSP वाचत आहे, तर त्याची PYQ सॉल्व्ह करायची आणि मग त्याचं सेक्शनल पण द्यायचं. नंतर जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट सब्जेक्टचं जर बघितलं तर तुम्हाला ऑलरेडी रिसोर्सेस माहिती आहेत. NCERT मी मेजरली म्हणते फोकस करायला, आणि महाराष्ट्र जिओग्राफीसाठी सेपरेट रिसोर्सेस मी ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. जर ज्याही मुलं बॅचेस अटेंड नाही करताय, तर मी काही मॅरेथॉन लेक्चर्स किंवा ॲनिमेशन लेक्चर्स अपलोड केलेले आहेत चॅनलवर, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये राहणार, तर ते तुम्ही एकदा बघू शकता. त्याचबरोबर मराठीवाले मुलांना सौदी सर, विठ्ठल पुंगडे सर किंवा कपिल पवार सरांची पुस्तक कुठेही तुम्ही रेफर केलं तरी चालेल. एन्व्हायरमेंट शंकर किंवा PMFIST वेबसाईटला रेफर करा, बुक घ्यायची तशी गरज नाही आहे. त्याच्यानंतर हिस्ट्रीचं ऑलरेडी क्लिअर आहे. हिस्ट्री, अँशियन आणि मिडेवलचे जर आता या करंट स्टेजमध्ये बुक नसेल वाचायचं, तर जे काही मी मॅरेथॉन 1-2 घंट्याचे अपलोड केलेले आहेत, जस्ट तितकं करून जा. मोस्ट प्रॉबेबली 1-2 प्रश्न जे काही येणार आहे ते तिथून बनून जाईल. एखादा हार्ड प्रश्न आला तर तो नाही बनणार. ठीक आहे. पण इझी जे क्वेश्चन आहे ते डेफिनेटली या मॅरेथॉनमधून कव्हर होऊन जाईल.
साठी समाधान महाजन सरांचे पुस्तक बेस्ट आहे, पण मराठीवाल्या मुलांना तर बेस्ट आहे. पण आपलं जे इंग्लिशमध्ये मुलं आहेत त्यांना मी नेहमी सांगते, की स्पेक्ट्रम करायची आहे. पण स्पेक्ट्रम केल्यानंतर हे महाराष्ट्र स्पेसिफिक हिस्ट्रीला त्याला सेपरेटली फोकस करावा लागेल. त्याच्यानंतर 5 ऑफ मार्च टू 14 एप्रिलपर्यंत आपलं हिस्ट्री होऊन जाईल. इकॉनॉमी इज इझी सब्जेक्ट लवकरात लवकर कव्हर होऊन जाऊ शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की 5 इयर प्लॅन जो आहे इकॉनॉमीमधला, काही कन्सेप्ट इकॉनॉमीमधले आणि त्याचबरोबर सेन्सस इकॉनॉमीमधला आणि स्कीम्स हे सर्व चांगल्याने करायचं. दिस आर द सर्टन इम्पॉर्टंट एरिया ज्याच्यावरून इकॉनॉमीवर नेहमी प्रश्न विचारले जातात आणि दिस आर द रिसोर्सेस विच यू कॅन यूज. ओके. मग लास्ट आपलं 20 एप्रिल टू 30 एप्रिल 10 दिवसाचा प्लॅन सायन्स करायचं. ज्या ऑर्डरमध्ये मी इथे लिहिलंय बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स या सिमिलर ऑर्डरमध्ये तुम्हाला पूर्ण बघायचं आहे. ठीक आहे. ज्याही मुलांना बघायचं असेल आम्ही कशा हिशोबाने टीच करतो, तर मी बायोलॉजीचं ऑलरेडी एक मॅरेथॉन अपलोड केलेलं आहे. वरती ते दिसत असेल. ठीक आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकता. मग तुम्हाला समजून येईल की कशा हिशोबाने टीचिंग आहे आणि कशा हिशोबाने क्लासेस आहेत. एनसीईआरटी तुम्ही रेफर करू शकता. 9ची पण इथे ऍड करून घ्या किंवा सचिन वचके सरांची पुस्तक पण रेफर करू शकता. राहिलं हे आपलं आता मेचं मंथ स्टार्ट झालं. मे मध्ये फक्त तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला फुल लेंथ टेस्ट द्यायची आहे. तर हे प्रत्येक 5th डेला एव्हरी 5th डे तुम्ही टेस्ट देणार, फुल लेंथ टेस्ट, त्याचं प्रॉपर अनालिसिस पण करणार. ठीक आहे. तर अशा हिशोबाने मेच्या एंडपर्यंत आपलं पूर्ण सब्जेक्टचं रिव्हिजन प्लस FLTs प्लस आपले पूर्ण PYQs प्लस आपलं सब्जेक्ट्स आणि सब्जेक्टचे नोट्स पूर्ण रेडी होऊन जाणार. सो इफ यू वॉन्ट टू जॉईन द सेशन लेक्चर्स तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर कसं शिकवतो, काय शिकवतो इथे तुम्ही बघून घ्या. आणि सेकंड आहे म्हणजे हे लेक्चर्स अपलोड झालेले आहेत, लिंक देऊन देणार, तिथून बघून घ्या किंवा तुम्ही चॅनलवर जाऊन स्वतः पण सर्च करू शकता. लाईव्ह सेक्शनमधले हे लेक्चर्स आहेत. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट की प्लीज वी आर इनिशियल ट्राय टू सबस्क्राईब द चॅनल. बरेचसे लोक व्हिडिओ पाहून जातात पण सबस्क्राईब नाही करत. बघा इनिशियली सपोर्ट लागतो. प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. अँड दॅट्स इट फॉर द टुडेज व्हिडिओ. काही डाऊट्स असेल आणि पुढे कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल त्याच्याबद्दल पण सांगू शकता. कमेंटमध्ये डेफिनेटली मेन्शन करा. आणि जर क्लासेस जॉईन करायचे असेल तर डेफिनेटली लवकरात लवकर जॉईन करा. डोंट बी टू लेट. ठीक आहे डिसिजन घेण्यासाठी. अँड थँक्यू.